लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशासनाच्या वतीने मतमोजणी प्रक्रियेची तयारी करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील एकूण 6 मतदारसंघात मतमोजणी पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 67.3% मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे। काही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पोलिसांचं एक विशेष पथक देखील तैनात करण्यात आलं आहे। जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील मतमोजणीच्या केंद्रावर 14 टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे। एकंदरीत जी तयारी प्रशासनाने केली आहे त्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूया। लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 मतदारसंघामध्ये ही मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन या ठिकाणी होणार आहे। लातूर जिल्ह्यात जवळपास 20,42,747 मतदारापैकी 13,69,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। या ठिकाणी मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला जे आहे या ठिकाणी बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि 200 मीटरच्या परिसरामध्ये कुणालाही येण्यास बचाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच प्रतिनिधी जे असतील त्यांना मोबाईलला सुद्धा या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूवर या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच एकूण 6 मतदारसंघामध्ये जे आहे ती 14 टेबलवर या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्यासाठी लातूर ग्रामीणसाठी 26 फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत। लातूर शहरासाठी 28 फेऱ्या होणार आहेत। तर अहमदपूर मतदारसंघासाठी 27 फेऱ्यांमध्ये हे पूर्ण होणार आहे। उदगीरसाठी 26 फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत। निलंगा मतदारसंघामध्ये 25 फेऱ्या होणार आहेत। तर औसा मतदारसंघामध्ये 22 फेऱ्या होणार आहेत। अशा पद्धतीने जे आहे ते 2 ते 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी निकाल हाती येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर जे आहे लातूर जिल्ह्यातली जी लढत जी आहे ती या ठिकाणी चुरशीची मानली जाते आहे आणि 20 तारखेला जे झालेलं मतदान आहे त्यानंतर आता मतदार कुणाला कौल देईल याकडे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। त्यातल्या त्यात विशेष जर पाहायला गेलं तर लातूर शहरामध्ये जे विशेष मतदारांचं जे आहे ते या ठिकाणी लक्ष केंद्रित या ठिकाणी झालेलं आहे। यावेळी देशमुख गड राखणार की अर्चना पाटील चाकूरकर ह्या बाजी मारणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।